मन मंदिरा गजर भक्तीचा. कीर्तनामध्ये संतांच्या संगतीमध्ये प्रभूचं नामस्मरण घडतं. वारीमध्ये जिथे कीर्तन चालू असतो तिथे पांडुरंग हजर असतो. तिथे लाईनीतल्या लोकांच्या करता दर्शनाला असतो आणि दर्शन घ्यायला वैष्णवांच्या कीर्तनात येतो. तिथे दर्शन द्यायला आहे आणि इथे दर्शन घ्यायला आहे. हा मूलभूत फरक समजून घ्या, म्हणजे वारकरी संत परंपरा समजेल बरं का. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावतोबा, गोरोबा, सेना महाराज ही सगळी एका काळातली मंडळी. जनाबाई, मुक्ताबाई, पिरियड तोच. तो पिरियडच असा होता की ज्ञानोबासारखा सूर्य आणि त्याच्या बाजूला हे एक एक अलौकिक तारे चमकत होते. स्वतःच्याच घरामध्ये 4 संत, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई, नामदेवराया, जनाबाई, गोरोबा, सावतोबा, काय संतांची मांदियाळी भरली. म्हणून त्यांनी म्हटलं ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. बरोबर आहे ना. तेव्हा हे निघाले अगदी, म्हणजे त्या तपशीलवार सांगत नाही, ते काही निघाले 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 तेव्हा म्हणले चला अरण भेंडीला ते होते, तो येत नाही तर आपण तरी जाऊ. माझं बोलणं कळलं का? हां, तो येत नाही आपण जावं. काय कोणी कोणाच्या घरी जात नाही तितका जिव्हाळा असल्याशिवाय. सावतोबांच्याकडे ओलावा होता. माझं बोलणं कळलं का? पांडुरंग हा प्रेमस्वरूप आहे आणि सावतोबा हा त्या प्रेमाचा ओलावा आहे. कारण ओलाव्याशिवाय जमीन भिजत नाही आणि ओलावा टिकून राहिल्याशिवाय पीक वाढत नाही. तसं तुमच्यातला भक्तिप्रेमाचा ओला टिकून राहू द्या तर शेवट चांगला होईल. नुसतं खंडन मंडन करून बसू नका, ज्ञानाचं प्रदर्शन करू नका. माझं बोलणं कळलं का? काही करायची गरज नाही आहे. प्रदर्शन हा भाग निराळा आहे. तसं ज्ञानाचं श्रेष्ठत्व विशिष्ट लेवलपर्यंत आहे. पुढचं प्रकरण आहे वृत्ती ज्ञानाचं सुद्धा खंडन आहे. या ज्ञान खंडन चालू आहे. नुसतं प्रदर्शन आहे. लांबून बघायचं काचेतून, हात लावता येत नाही. काही सगळ्या शोकेसेस ते प्रदर्शनाकरताच मांडलेले असतात. काय बोट लावा, नाही लावता येत नाही. तिथला कपडा घेता येत नाही. प्रदर्शन म्हणजे परिच्छिन्नपणाने होणारे दर्शन. परिच्छिन्नपणाने होणारं दर्शन, असं ते दर्शन आहे. गेले जाता 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 ह्यांना हुल दिली पांडुरंगाने आणि सावतोबा महाराजांच्याकडे गेले. त्यांनी बघितलं, अरे म्हणले पांडुरंगा, माय बाबा तुम्ही इथे? अरे म्हणले सावतोबा काय सांगू तुला, तुझं आपलं बरं आहे, एका बाजूला आहेस तू, माझ्या मागे चोर लागलेत. अरे माझ्या मागे चोर लागलेत. बरोबर आहे, संत हे चोरच आहेत, नाही कळलं? हां, चोर लागलेत. ते देवाला धरायला बसलेत, कळलं? हा, ते देवाला धरायला बसलेत. काय हे चोर असे आहेत, मूळच्या चोराला सापडून देणारे चोर आहेत. मी तुम्हाला सांगू का, हे जे पोलीस खातं वगैरे कळतं ना, ते चोर जरी ते पकडले ते त्यातला सूत्रधार त्यांच्याकडे बातमीदार म्हणून असतो. त्याला बरोबर माहिती असतं कुठे काय कुठे काय. तो म्हणजे चोरांचा चोर असतो. जसं जनाबाई जेव्हा म्हणाली धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. अरे म्हणाले माझ्या मागे चोर लागले. आता तू जर चोर आहेस तर तुझ्या मागे दुसरं कोण लागणार? चोरच लागणार. अजून सांगू का चोरी तुमच्यात असून तुम्हाला भेटत नाही, केवढी मोठी चोरी आहे. परवाच सांगितलं होतं की पुढिलांची दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंद निपजे परी नवल लाघवत तुमच्यात आहे, पण असं चोरू नये. चोरू नये. सर्व तो करत असतो पण मी करत नाही, तू करतोस असं माणसाला म्हणून दाखवतो.
बरोबर आहे ना. सर्व त्या हे बघा, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, हे तरी पटलं का न पटलं का तुमच्या सत्य? हा, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. हा, मग एवढं मोठं जे चाललंय तर तुम्ही कोणाच्या सत्तेने हालताय, कोणाच्या सत्तेने बोलताय? कोण कोण आहे त्याच्या मागे? त्याची सत्ता आहे. पण त्याची सत्ता असून तुम्हाला वाटतं मी करतो चोरून. चोरून कसा राहिला कळलं का तुम्हाला? कसा चोरून राहिला? काय घडतंय ते त्याच्या सत्तेने घडतंय ना. बुद्धी त्याने दिली, अभ्यास करण्याची शक्ती त्याने दिली, ज्ञान त्याने दिलं, सर्व त्याच्या कृपेने मिळालं. आमच्या बापाचं काही नव्हतं म्हणला, हे सगळं मी कमावला. झालं, पहिलं टिकाव मारलं खड्ड्यातलं. माझं बोलणं कळलं का? पहिलं टिकाव मारलं. हा, हे तुमची चूक नाही, तो तुमच्याकडून करून घेतो आणि तुम्हाला वाटतो मी करत नाही तूच करतोयस. झालं, संपलं. संत असे कधी फसत नाहीत. ते म्हणले बघ तुला काय म्हणायचं ते म्हण, पण आम्हाला माहिती आहे तूच करतोयस. हे तुझ्यामुळेच घडलं हे आम्हाला माहिती आहे. तू नाही म्हण, तू नाही म्हण. काय दगड मारला, घट फुटला, त्या गोपी न बघता त्याला शिव्या द्यायच्या. काय गंमत आहे. तो झाडामागे कुठेतरी लपलेला, त्याला शिव्या. दुसरी एक जिला माहिती नव्हतं, नवीन गोपी होती. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गोपी होत्या. काही कुमार गोपी होत्या, काही तरुण गोपी होत्या आणि काही वृद्ध गोपी होत्या. कुमार गोपी म्हणजे जिला अजून कशाचंच काही ज्ञान नाही, म्हणून ती पोरांच्या हातात हात घालून साखळी खेळते. तसं परमार्थाचं काहीच ज्ञान नाही, आपलं यायचं म्हणून यायचं, जायचं म्हणून जायचं. अशी जी माणसं आहेत ती कुमार गोपी. तारुण्याने मुसमुसलेली आहे ती तरुण गोपी, जी वाट बघते, वाट बघते, अशी फलून आलेली आहे. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, प्रमदा विलासिया. हा, रंगून गेलेली आहे विलासाला. तिला फ्रॉक काय घातला आणि परकर काय घातलं तिला अक्कलच नसते. कुमार गोपी. जसं तुम्ही वाचता म्हणून आम्ही वाचतो, आम्ही वाचतो म्हणून तुम्ही वाचतो. कशा करता काही पत्ता नसतो. काय कशाचाच काही पत्ता नाही. आई बाळाला पाचते म्हणून ही फ्रॉकवर घेते आणि ते भावलीला पाचते. काय तर येण्याचाच बाजार. कुमार गोपी अर्थ काय? कुमार गोपी जी नुसतं अनुकरण करते पण पुढे पाऊल काही नाही. पण तारुण्यामध्ये आल्यानंतर हो आपोआपच मुलांच्या पासून बाजूला पडते ती. मग तो रोजचा मुलगा म्हणतो का ग तुला येत? मला आईने सांगितलं आतापासून तुमच्यात खेळायचं नाही. कारण कुमार राहिली नाही, तरुण झाली. तसं गोकुळातल्या तरुण गोपी कृष्ण परमात्म्याजवळ आल्या. त्यातल्या म्हाताऱ्या होत्या ना, त्या आम्ही खूप ऐकलंय, आता आम्हाला काही ऐकायची गरज नाही म्हणून घरातच बसतात. म्हाताऱ्या गोपी कळल्या का तुम्हाला? तुम्ही रोज जाता अमृत अनुभव? आम्ही ना कशाचं काय, कशाचं घरातून कधी बाहेर पडली नाही. नवरा खबीस होता, बाहेर पडून दिलं नाही हिला कधी. आणि कशाचं काय ऐकलं आणि कशाचं काय बघितलं? उगीच आम्हाला सगळं माहिती, काहीही माहिती नसतं. याला म्हणावं म्हातारी गोपी. तसे जे परमार्थात तुम्हाला सांगतील आम्ही ह्याचं ऐकलं, आम्ही त्याचं ऐकलं, त्याचं ऐकलं. ऐकलं खरं, केलं काय ते सांगा ना. तरुण पण संपलेलं आहे. आता विण्याची अवस्था संपलेली आहे. तसं आता भक्ती प्रगट होण्याची अवस्था संपलेली आहे. भक्ती प्रगट होण्याकरता तारुण्यच लागतं. तरुण तर तोर्या. माझं बोलणं कळलं का? तरुण तर. तर म्हणजे काय? तर म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ तेव्हाच कळेल तुम्हाला जो दारू पिलेला नसतो. दारू पिऊन परफेक्ट इंटरप्रिटेशन पाहिजे.
अहो त्याच्याशी काही बोलू नका, तो तर आहे. तसं तरुण तर तूर या अवस्थेमध्ये तर आहे, त्या अवस्थेमध्ये एकरूप झालेला आहे. तरुण तर तर हे म्हणले काही निरळेच अर्थ आहेत. म्हटलं अनुभवातून बघा ना. तारुण्य तर आहे, त्या मुलामध्ये तरुणपण आहे. जेव्हा तारुण होतो तेव्हा मुलगी दिसते. तिथपर्यंत मुली बिली कोणी दिसत नाही. त्याला म्हणून हातात हात गेलतो. अगं का तू आमच्याकडे काय येत नाहीस कमळे? गप्प बस रे पक्या. काय बरं झालं, इथे कमळी सुद्धा असेल एखादी, पक्या सुद्धा असेल, काय हरकत नाही. आता आता ते मग आता हे बघा, तुम्ही आमच्यात यायचं नाही, मुलांनो तिकडे जा. हां, तारुण्य उफळून येऊ लागलं. तसं ज्ञानोबाराया कधी वृद्ध झालेच नाहीत. आणि तारुण्यातला महान आविष्कार म्हणजेच विरहिणी. शेला काढा का मेचूचा, शेला काढा का मेचूचा, हा दिनू दैवाचा, हा दिनू दैवाचा, सोहळा तो आमुचे मंदिरी गे माये, गुडिया उभवा मकरे श्रृंगारा, भेटी होईल आळिंगी. काय म्हणतायत? आजी शुभलवे लोचनू, हे पहिलं आहे त्याचं. आजी शुभलवे लोचनू हरिके सांगत आहे, शकुन दृष्टी देखिले सुंदर. केव्हा सुंदर? तरुणपणा निर्माण झाल्यानंतर. म्हणून तरुणपणामध्ये ग्रंथ लिहिला गेला. 16व्या वर्षी नाही का? 16व्या वर्षी तारुण्य येतं. तसं परमार्थातलं सुद्धा तारुण्य आलं. एक संस्कृतमध्ये काहीतरी सुभाषित आहे, तितकं काही मला येत नाही. 16 वर्षा गर्धभी अपि भावित, म्हणजे गाढवीन सुद्धा 16 वर्षाची उत्कृष्ट दिसते. क्षमा करा मला, मी आहे ते सांगितलं. तुमच्या कोणाबद्दल बोलायचं कारणच नाही, कारण तुम्ही माणसं आहात. म्हणून 16वं वर्ष धोक्याचं जे म्हटलं ते एवढ्या करता म्हटलं. आणि 16वं वर्ष धोक्याचं, 16व्या वर्षी धोक्यातून बाहेर काढलं. काय गंमत बघा ना, पॅरलल बघा ना कसं चाललंय. काय तारुण्य, तारुण्य फुटलं म्हणजे काय? निन्याळ्या संकल्पना उमटणं, निन्याळे सिद्धांत प्रकट होणं, निन्याळे दृष्टांत प्रकट होणं, हे तारुण्य. बरं का? हे घ्यावं, ते घ्यावं, ते घ्यावं, हे तारुण्य. तारुण्याची दृष्टी काय? बरं का? लग्न झालेलं असेल तर बाईला असं वाटतं सगळं दुकान माझं असावं साड्यांचं. काही चुकलं नाही, तरुणपणा आहे. म्हातारपणी आता कसं सांगू, अवा हे सुद्धा नेसायला जमत नाही. आता काय अंग झाकायचं म्हणून आपलं काहीतरी घ्यायचं म्हणून एवढंच काय आमच्या, कळलं का? आणि तरुणपणा तसं ज्ञानोबाराया तरुण आणि वारकरी संप्रदाय तरुणच. वारकरी संप्रदाय तरुण, तरुण आहे म्हणून तारुण नेणार आहे. माझं बोलणं कळलं का? तरुण आणि तर बाप शिर आहे. ते तर झालेल्या माणसाच आता जाऊ नका, उतरल्यावर जा. त्याची उतरते तरी, ही एकदा चढल्यावर पुन्हा उतरत नाही. अहो आमच्या घरात 150 वर्ष उतरली नाही तर तुम्हाला काय सांगू. काय वारकरी संप्रदायामध्ये 750 वर्ष उतरली नाही, चढतेच आहे. 16 बघा म्हणजे कळेल कमी झाली का चढली. असं काहीतरी पाजलं रसायन. एक गाणं फार मोठं गाजलं होतं सिनेमातलं, जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया, मैं दीवानी में मस्तानी. काय गाणं आहे बघा, जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया. काय पाजलंच माहिती नाही, पण याच्यासारखा आनंद कधी मिळाला नाही. तसं ज्ञानोबाराया तुम्ही काय आम्हाला पाजलत, काय गुटी पाजलीत.
असं पाजलं की तिथून बाहेर निघूच नाही असंच वाटलं. जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया, मैं दिवानी में मस्तानी. दिवानी झाले, मस्त झाले, तरुण तर मस्त झाले म्हणजे तर. तसं या ठिकाणी शब्द वापरला आत्मलीळा. काय आहे, कशाची लीळा आहे? म्हणून एवं स्वप्रकाश प्रकाशमान अवघी आत्मेनेच पूर्ण, आत्मेनेच पूर्ण. अशा लीलेमध्ये रममाण झालेले एक एक सत्पुरुष, एक एक महात्मे बरं का. हां, आपापल्या कर्मामध्ये रंगून गेलेले सावतोबा महाराज. आणि आले, अरे मला लपो, अरे मला लपो, अरे लपो, बाबाच्या बागे चोर लागले मला. अरे बापरे 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 बापरे, काय करावं, काय करावं. अरे पण म्हणले देवा तुला कुठे घरात लपू का बाहेर लपू? ते म्हणले अशा जागेत लपो की जिथे कुणी मला पाहणार नाही. ते म्हणले अशी एकच जागा आहे. काय केलं सावतोबा महाराजांनी? विळा घेतला आणि पोट फाडलं आणि पोटात जाऊन बसले आणि वरून ह्याने आपलं उपरणं बांधलं. तुम्ही लगेच शंका काढाल, एवढं पोट फाडलं व रक्त कसं आलं नाही? ते का तुझं पोट होतं? नाही, ते तुझं पोट होतं का? अरे पोट देणारा आणि रक्ताचा पुरवठा करणारा जर पोटात बसलाय तर बाहेर कसं पडेल काही? हे तरी लक्षात घ्या की कोणतीही तुलना कुणाबरोबर करायची काही जमतं का? तागडीने वजून करून सगळंच जमतं, मिळतं, पण हिऱ्याची बरोबर कुणीच करू नाही. एक वाटाणे एवढा हिरा 4-4, 5-5 लाखाचा आहे, साधा एवढा हिरा. माझं बोलणं कळलं का? एवढा हिरा. हां, मग आता मला सांगा काय किंमत आहे त्याची? जसं ज्ञानोबा आहे ते ज्ञानोबा जाऊन बसले पोटात. एक रामायणातली इथे लागू पडते, जो उदरी सावावला तो सर्वेंद्रिय ओसंडला, देहाचा पांग फिटला, प्रपंच झाला ब्रह्मरूप. उदरामध्ये जाऊन सामावले. सावतोबांच्या उदरामध्ये बसले ना, तर तुमच्या उदरात कोण आहे? फक्त फरक येत आहेत. ज्यांना कळलं तो सावता आणि ज्यांना कळलं नाही ते सावता. मन मंदिरा गजर भक्तीचा.